एव्हरीवन, राधे राधे. कसे आहात सर्वजण? होप सगळेजण छान असतील आणि छानच राहायला हवं. तर इथे मी, माझी चिमुताई आणि आम्ही परत निघालो. आता तुम्ही म्हणत असाल की अगं कुठे चाललीस आता? तर हो, मागच्या व्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की उन्हामुळे मात्र आम्हाला काही शॉपिंग करता नीट जमले नाही. त्याच्यामुळे हे मला म्हटले की तुला मी नेतो नियर बाय ब्रँड मार्टमध्ये, जिथे की तुला जे शॉपिंग करायची ते घे, जास्त ऊनही लागणार नाही आणि चिमुताईलाही त्रास होणार नाही. तर आम्ही पोहोचलो वाघोलीच्या इथल्या ब्रँड मार्टमध्ये, जिथे की पाहत असाल की खूप अफोर्डेबल रेट्समध्ये आणि जसं तुम्हाला तुळशीबाग म्हणता येईल ना त्याच टाईपचेच इथे रेट्स वगैरे भेटतील. लहान मुलांचे तर मात्र खूप छान होते आणि मोठ्यांचे तुम्हाला आवडेल. आता मला 2 जीन्स घ्यायच्या होत्या आणि त्या जीन्स मला पडल्या 500ला एक आणि म्हणजे मला 1000ला 2 जीन्स पडल्या. ह्या जीन्स जर तुम्ही बाहेर घ्यायला गेल्या ना तर तुम्हाला 700-800ची एक जीन्स पडते, छान ब्रँड आणि क्वालिटीच्या. तर इथे मात्र मी माझी चूज करत होते, तोपर्यंत त्यांना शूज मात्र आवडत होतं. तर ते पण गेले की म्हटले आता तू काहीतरी घेतेस तर मी काहीतरी घेतलंच पाहिजे. तर त्यांनी शूज वगैरे चूज केला. छान असा त्यांनाही शूज भेटला आणि माझ्या चिमुताईला मात्र खूप मजा येत होती इकडे तिकडे पळायला. इथे तुम्ही पाहत असाल ना तर हे 1 पीसेस होते जे आपण समरसाठी वगैरे यूज करतो आणि ऑलमोस्ट ओनली फॉर 400. मला तेच पाहून खूप शॉकमध्ये झालं, पण म्हटलं आता कुठे वेकेशनला नाही जायचं आहे, त्याच्यामुळं 1 पीस वगैरे काही तर मी घेतलंच नाही. पण आमच्या ह्यांनी मात्र वाईल्ड क्राफ्टचा त्यांना एक शूज आवडला, तो की खूप छान होता, 1000 रुपीजचा, तो घेतला. नंतर इथे 6 to 7 इयर्सच्या मुलांसाठी ना जीन्स टॉप वगैरे खूप अफोर्डेबल आणि चीप रेटमध्ये होते. 300ला एक जीन्स होती त्यांची. तर मात्र आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि इथून तिथपर्यंत जाण्यासाठी आमच्या दोघींना ना खूप गरम होतं. हे मला म्हणतात तुला ACची सवय लावून ठेवली आहे मी. आता काय करणार, उन्हाळाच एवढा आहे तर आपण नाही म्हणता येईल ना. तर अशा प्रकारे माझं ब्रँड मार्टही फिरून झालं. खूप दिवस झाले की मला तिथेही फिरायचं होतं. तर होप तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.